त्यांची जयंती नुकतीच कर्मयोगी संत गाडगे बाबा, तथागत गौतम बुद्ध, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील या सर्वांना अभिवादन करतो आणि इथे उपस्थित सर्व मंडळींना, कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुज फुलके सर, बाबा बेटकर सर, बाबुळकर सर, सर्वांचे अभिवादन. आणि मी सुरुवात करते. विषय असा दिला होता की छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, कर्मयोगी भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जो समान धागा आहे तो नेमका काय आहे, म्हणजे कुठल्या यांनी ही सगळी एकमेकांशी बांधली गेलेली आहे, विचारांनी कुठल्या विचारांनी बांधली गेलेली आहे, किंवा आपल्याला त्याचा पुढे कशा पद्धतीने या समान धाग्यातून काय निघतो, याचा काय आउटपुट निघतं, अशा पद्धतीचा हा विषय आहे. तर मला असं वाटतं की आपण जर इतिहासामध्ये गेलो तर सर्वात आधी मला असं जाणवलं की जो म्हणजे ज्या शोषणाची जी व्यवस्था इथे निर्माण करण्यात आली, विषमतावादी व्यवस्था, त्या वेळी आहे ती कम्प्लिटली डिफरंट होती. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इथे जो खूप वर्षानुवर्षापासून होणारा जो अत्याचार होता किंवा ब्राह्मणवाद होता, त्याला विरोध करायचा म्हटलं म्हणजे, त्याला तडा द्यायचा म्हटलं म्हणजे एका नवीन विचाराची आणि पुरोगामी विचाराची, तर्क असणारी, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी अशी एक वैचारिक बांधणी हवी होती. ती बांधणी इथे कधीच नव्हती, ती निर्माण करावी लागणार होती. आणि ती विचारातून निर्माण करत असताना त्याच्यासाठी फार अभ्यास, आपल्याला आज जरी ते सोपं वाटत असलं तरी ज्या काळात त्यांनी या सगळ्या गोष्टींना विरोध केला त्या काळात ते अतिशय कठीण होतं. तर मग नेमकं मग हे जर कनेक्शन आपण पाहत गेलो तर याच्यामध्ये एक विचार असा आढळतो आपल्याला की महात्मा फुलेंच्या विचारांनी ऑलमोस्ट सगळेजण प्रेरित दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कर्मयोगी भाऊराव पाटील असतील किंवा संत गाडगेबाबांवरती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव होता आणि इनडायरेक्टली तो महात्मा फुलेंचा प्रभाव होता, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना आपले गुरु मानले. तर तिथून आपल्याला लक्षात येईल की हा एक समान धागा आहे विचारांचा, की पुरोगामी विचार जे आहे म्हणजे ब्राह्मण रूढी परंपरा अंधश्रद्धेला तडा देणारे, तर ते इथून सगळे हे सुरू होतात. एक मी दगलबाज शिवाजी हे पुस्तक वाचून राहिली आता यांचं, प्रबोधनकार ठाकरेंचं. तर त्याच्यामधला एक थोडासा कन्सेप्ट आहे. त्यांनी हे सांगितलं की जेवढी काही ही मंडळी होती या मंडळीमध्ये हे सगळे गुण होतेच, पण एक महत्वाचा गुण होता तो म्हणजे मुसद्दीपणा. मुसद्दीपणा आपण जनरली असं समजतो की तो आपल्यामध्ये नाही, आपल्या लोकांमध्ये नाहीये, पण तो ऍक्च्युली आहे आणि तो असेल तरच हे लोक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, हेही माझ्या लक्षात आलं. जरी सोशल वर्क असलं तरी आणि फार जरी आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड राहावं लागलं तरी पण कुठेतरी आपल्याला थोडं मुसद्दी राहावं लागतं जर आपल्याला पुढे जायचं असेल. तर याच्यामध्ये यांनी क्लिअर केलं आहे इथे की छत्रपती शिवरायांपासून मिर्झाराजे जयसिंगांनी लिहिलेलं जे पत्र होतं त्याच्यामध्ये शिवराय स्वतःला राजपूत म्हणवतात आणि आपण एकाचे एक म्हणजे नातेवाईक आहोत असे सांगतात. कुतुबशहाशी जवळीक करताना आम्हा दखनीयांचे राज्य आम्हा दखनीयांनाच हातात राहिले पाहिजे. म्हणजे ज्या वेळी ज्या गोष्टीची गरज पडली त्यानुसार अडॅप्टेशन्स आणि फ्लेक्झिबिलिटी शिवाजी महाराजांनी दाखवलेली आहे. म्हणजे त्यांनी सत्याला मागे टाकलं अशातला भाग नाहीये, सत्याला सोबत घेऊन चालले ते, पण त्यांनी फ्लेक्झिबिलिटी आपल्या थॉट्समध्ये दाखवलेली आहे. मुघल विरोधी साथ देताना ते दखनी बनतात आणि मालोजी घोरपड्यांना आदिलशहाऐवजी कुतुबशहाकडे जाण्याचा सल्ला देताना ते आपल्या मराठा मातीचे शस्त्र भले व्हावे म्हणून तुम्हास लिहिले असे सांगतात. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी पण जेव्हा केशवपनाचा विषय असेल किंवा ड्यूक वेलिंग्टन पुढे सर्व पुणेरी पगड्यांचा जो विषय असेल, ह्या सगळ्या याच्यासाठी पण त्यांनी म्हणजे ब्राह्मणांच्या नाकावर टिसून जर आपल्याला काम करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं मुसद्दी राहावं लागतं. याच्यामध्ये महात्मा फुलेंच्या याच्यातही त्यांनी सांगितलं आहे. राजश्री शाहू महाराजांचंही उदाहरण त्यांनी दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला 1927ला अचानक स्त्रियांच्या हातून मनुस्मृती दहनाचा जो कार्यक्रम घेतला किंवा काळाराम मंदिराचा जो आंदोलन हक्काचा जो कार्यक्रम होता तो संत गाडगेबाबांच्या बाबतीत ते सांगतात की 11 रुपयाच्या सत्यनारायण पूजेने
साधुवाण्याची धनधान्याने भरलेली नौका वर येत असेल तर मी 11,000 रुपयाची पूजा समुद्रकिनारी घालायला तयार आहे. तुम्ही दुसऱ्या महायुद्धात बुडालेले एकतरी जहाज वर आणून दाखवा. म्हणजे क्लिअर कट मला हे म्हणायचं आहे की सध्या सुद्धा असे विचार मांडताना आपल्याला अतिशय भीती वाटते. तोही काळ फार काही वेगळा नव्हता, कारण की संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या म्हणतात, त्यांचा ऍक्च्युली त्यांना मारल्याच गेलेला आहे, आपल्या सगळं डोळ्यासमोर आहे. ही सगळी भीती असतानाही या लोकांनी म्हणजे बोलले, स्पष्टपणे बोलले, आपले विचार मांडले. आणि सध्याची परिस्थिती वेगळी नाहीये, तशीच आहे, पण आपल्याला विचार मांडताना तरीही आताची जी जनरेशन आहे ती पुढे येत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे. पण हे लोक पुढे आले तर हा जो मुसद्दीपणा आहे, हा मुसद्दीपणा सध्याच्या पिढीमध्ये येणं फार आवश्यक आहे. जरीही आपल्या विवंचनेत, दिवसभराच्या विवंचनेत गुंतलेली असली तरीही. तर हा एक विचारांचा समान धागा. त्याच्यानंतर तार्किक विचार करण्याची पद्धती सर्वांचीच होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिराव फुले असतील, आणि निर्मिकावरती विश्वास होता. ते कोणीही कुठेही असं स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये की म्हणजे आम्ही या पर्टिक्युलर देवाला मानतो किंवा असं काही नाही. निर्मिक हा शब्द महात्मा ज्योतिबा फुलेंनी वापरला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सरळ विरोधच केलेला आहे. यांनी गाडगेबाबांनी फक्त मानवतेला आपला धर्म मानलेला आहे. तर यातून आपल्याला हेही स्पष्ट होतं की हाही एक समान धागा पुरोगामी विचारांचा आहे, जो आपल्या लोकांना पुढे नेण्यासाठी मदत करू शकतो. भरपूर सगळे मुद्दे होते जे मांडता आले असते, अजून बोलणारे आहेत. मला 15 मिनिटाची वेळ दिली होती. विषय मोठा आहे. अशा पद्धतीने मला असं वाटतं की हे सगळे समान धागे आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला, आणि संविधान मांडताना पूर्ण महात्मा फुलेंचेच विचार आलेले आहे. हे असतील आपले काय म्हणतात त्याला, मार्गदर्शक तत्वांमध्येही तेच आहे, मूलभूत हक्कांमध्येही तेच आहे, समता बंधुता प्रियंबलमध्ये पण तेच आहे. याच सगळ्या तत्वांवरती सातत्याने सगळेजण चालत आलेले आहे, हे लोक चालत आले, आणि म्हणून इथपर्यंत हा लढा आपण आणू शकतो. याला पुढे न्यायचं असेल तर याच सगळ्या तत्वांवरती चालावं लागेल असं मला वाटतं. हा एक समान धागा आहे असं लक्षात आलं. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.